नमस्कार, मी रंजना बेडकर. कृषी प्रधान टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. मागील 4 दिवसापासून सुरू असलेल्या मध्य भारतातील सर्वात मोठ्या ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनीचा समारोपीय कार्यक्रम 14 तारखेला पार पडला. यावेळी ॲग्रोव्हिजन तर्फे कृषी प्रधान टीव्हीचा मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. कृषी प्रदर्शनाच्या समारोपीय कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कृषी मंत्री ब्रिजमोहन अग्रवाल, सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख, खासदार रामदास तडस, माजी आमदार व शेतकरी नेते पाशा पटेल, डॉक्टर विकास महात्मे, गिरीश गांधी, ॲग्रोव्हिजनचे सचिव रवी बोरटकर व रमेश मानकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, नागपूर. देशात सगळीकडे नोटांच्या वादळाला उधाण आली असून 500 व 1000 रुपयांच्या नोटा बदलवण्यासाठी रांगेत उभे राहून त्रस्त झालेल्या लोकांनी देशवासियांनी काळा पैसा बाहेर काढण्यासाठी घेतलेल्या मोदींच्या या निर्णयाचे स्वागतच केले आहे. येथील स्टेट बँक व विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँकांच्या शाखेत गेल्या 7 दिवसांपासून 500 व 1000च्या नोटा बदलून घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागत आहेत. बँकांमध्ये पिण्याच्या पाण्यासह इतर मूलभूत सुविधा नसल्याने ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध खातेदार व महिलांची चांगलीच कुचंबना होत आहे. एकदा रांगेत लागलेला खातेदार तहान लागली असल्यासही बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे मागील 4 दिवसांपासून नोटा बदलणे व जमा करण्यासाठी खातेदारांना जीवघेण्या संकटाला समोर जावे लागत आहे. यातूनच थोडासा दिलासा मिळावा या हेतूने तासनतास रांगेत उभ्या राहणाऱ्या खातेदारांना अर्जुनराव वानखडे यांच्या वतीने चहा व पाणी वाटप करण्यात आले. यासाठी बँकांसमोर थंड पाण्याचे जार ठेवण्यात आले होते. यावेळी संदीप वानखडे, संतोष भुयार, सुनील पळसकर, जमील पठाण व इतर बऱ्याच जणांनी सहकार्य केले. चहा पाण्याचे वाटप करून स्वच्छतेचा संदेश देत अर्जुनराव वानखडे यांनी सामाजिक बांधिलकी जपली. पाण्याची आणि कशाची व्यवस्था होत नाही, लोक पाणी प्यायला बाजूला जात नाहीत. त्यामुळे आम्ही लोकांसाठी पाणी आणि चहाची व्यवस्था इथे केलेली आहे आणि हे रांगा अशाच राहतील. थोडे दिवस त्रास होईल, पण लोकांसाठी हा चांगला उपक्रम आहे आणि देशाच्या हिताचा आहे. 6 वाजतापासून लाईन लावून उभे हो, ना चहा ना पाणी ना जेवण ना नाश्ता कशाचा काही मिळणार नाही आणि याच्यामुळे आम्हाला चांगलं काही जेवायला आणि प्यायला मिळालेलं आहे. याच्यामुळे आम्ही त्यांचा आभार मानतो. देविदास खानपटे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, मेहकर. अवैध उत्खनन करून परवानगीपेक्षा जास्त गौण खनिज घेऊन जाणारे 6 टिप्पर 12 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजता गुप्त माहितीच्या आधारे तहसीलदार काकडे यांच्या मार्गदर्शनात पथकाने बुलढाणा जिल्ह्यात पकडल्याचे वृत्त समोर आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तहसील अंतर्गत असलेल्या डोनगाव पासून जवळच आरेगाव माळावरून गोपाल मालघाने यांनी वाशिम जिल्ह्यात 50 ब्रास मुरुम नेण्याची परवानगी तहसीलदार काकडे यांच्याकडून 11 नोव्हेंबरला घेतली होती. परवान्यापेक्षा जास्त गौण खनिज घेऊन जाणाऱ्या 6 टिप्पर व पोकलँड मशीनवर तहसीलदार संतोष काकडे यांनी कारवाई केली. 6 टिप्पर घेऊन जात असल्याची गुप्त माहिती मिळताच उपविभागीय दंडाधिकारी निलेश अपार, तहसीलदार संतोष काकडे, तलाठी अनुप नरोटे, शिवप्रसाद म्हस्के, अंजना चव्हाण या पथकाने ही कार्यवाही करत सदर टिप्पर व पोकलेट जप्त केले. सदर वाहने ही डोनगाव पोलीस स्टेशनला लावण्यात आली असून सदर वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे तहसीलदार काकडे यांनी कृषी प्रधान टीव्हीशी बोलताना सांगितले. तलाठी यांच्या समोर त्या ठिकाणी छापा मारला असता 6 वाहने व 1 पोकलँड त्या ठिकाणी अवैध उत्खनन करताना आणि वाहतूक करताना आढळून आला. सदर वाहने हे पोलीस स्टेशनमध्ये जमा केलेली आहे. अंदाजे 60 ब्रास यांनी आज अवैध उत्खनन केलेलं आहे. त्या अनुषंगाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. या कारवाईनंतर सदर अवैध गौण खनिज करणारा चांगला चोप मिळाला असं म्हणायला काही हरकत नाही. देविदास खानपटे, कृषी प्रधान टीव्ही, मेहकर.
शेतीची योग्य मशागत व नियोजित पद्धतीने उत्पन्न घेत धामणगाव तालुक्यातील आष्टा या गावच्या शेतकऱ्याने कापसाच्या पहिल्या वेचात 2 एकरमध्ये 8 क्विंटल 36 किलो कापसाचे उत्पन्न घेतले आहे. धामणगाव तालुक्यातील आष्टा या गावातील शेतकरी यांनी आपल्या 2 एकर शेतीची उन्हाळ्यात चांगल्या प्रकारे मशागत करून चांगले नियोजन केले. या नियोजनाच्या आधारावर योग्य जातीची निवड करून स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाण्याची व्यवस्था केली. पराठीची पेरणी केल्यानंतर एका महिन्यात 3 वेळा खत दिले. वेळोवेळी निंदण डवरणी करण्यात आल्याने कपासीच्या उत्पन्नात भर पडला. पहिल्या वेचात 8 क्विंटल कापूस निघाला असून सध्याच्या स्थितीत पराठीच्या प्रत्येक झाडाला 90 ते 100 बोंडे आहेत. शेतातील कपासीची वाढ ही माणसा एवढी असल्याने जाणाऱ्या येणाऱ्यांसाठी तो एक आकर्षणाचा भाग ठरत आहे. विविध भागातून येथे शेतकरी शेतीविषयक मार्गदर्शनासाठी गर्दी करत आहेत. सध्याच्या स्थितीत अभ्यास करता 2 एकरामध्ये 30 क्विंटलच्या वर कपाशीचे उत्पन्न होणार असा विश्वास कृषीप्रधान टीव्हीच्या प्रतिनिधींशी बोलताना शेतकऱ्यांनी व्यक्त केला. किमान 90 ते 100 बोंडाची संख्या पराठीत हजर आहे आणि याच्यानंतर किमान 8 क्विंटल कापूस शिताजीचा निघाला आणि पुढे 30 ते 35 क्विंटल कापूस 2 एकरात होईल अशी अपेक्षा आहे व त्याच्याही नंतर अशाच पद्धतीची मशागत केली तर कोणत्याही कास्तकाराला आपल्या अपेक्षेप्रमाणे उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही. छगन जाधव, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, धामणगाव रेल्वे. 500 व 1000च्या नोटा बदलविण्यासाठी देशभरातील नागरिक बँकांसमोर तुफान गर्दी करत आहेत. मेहकर तालुक्यातील बँकांसमोरही अशाच प्रकारची गर्दी पाहावयास मिळते आहे. यावेळी नागरिकांना होणारा नाहक त्रास लक्षात घेता सामाजिक कार्यकर्ते अर्जुनराव वानखडे यांनी रांगेतील लोकांना चहा पाण्याची व्यवस्था करून माणुसकीचे दर्शन दिले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बीबी या गावात असलेल्या स्टेट बँकेला जवळपास 20 गावे जोडली गेली आहेत. या 20ही गावातील नागरिकांना याच बँकेत व्यवहार करावा लागतो. त्यामुळे नोटा बदलण्यासाठी प्रचंड प्रमाणात गर्दी येथे पाहावयास मिळते. कृषीप्रधान टीव्हीच्या प्रतिनिधींनी नागरिकांशी संवाद साधला असता आम्ही सकाळी 11 वाजतापासून रांगेत उभे असून 4 ते 5 वाजेपर्यंत आमचा नंबर लागतो. जर आपल्याला देशाचं भवितव्य घडवायचं असेल तर अशा प्रकारचा त्रास आम्ही सर्वसामान्य जनता नेहमीच झेलण्यासाठी सक्षम आहोत आणि परत एकदा मनस्वी मोदी साहेबांचा जो हा निर्णय आहे त्याचा आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो, स्वागत करतो. आम्हाला पैशाची अर्जंट काम आहे, घेऊन टाका, आम्हाला देऊन टाका. मी आमच्या मागलेला चंड आहे. निर्णय जो घेतला व्यवस्थित निर्णय घेतलेला आहे. आमचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे. आम्ही सकाळपासून इथे 11 वाजल्यापासून लाईनीत उभे असताना सुद्धा आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो आणि हा निर्णय आमच्या ग्रामीण भागातील लोकांसाठी अतिशय योग्य आहे असं आम्हाला वाटतं. आज सकाळपासूनच बँकेच्या बाहेर मोठमोठ्या रांगा बघायला दिसत आहे. नागरिकांचा बऱ्याच उद्देश असाच आहे की आम्हाला किती त्रास झाला तरी चालेल पण काळा पैसा आणि डुप्लिकेट नोटा छपाई याच्यावर आळा बसेल. या गोष्टीचा नाहक त्रास होत असला तरी मोदींच्या या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो. कारण यामुळे डुप्लिकेट नोटांवरही मोठ्या प्रमाणात आळा बसणार असल्याचा विश्वास यावेळी गावकऱ्यांनी व्यक्त केला. बँक शाखांमधील वाढती गर्दी पाहता पोलीस निरीक्षक उबाळे यांनी बंदोबस्त तैनात केला होता. देवानंद सानप, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, लोणार. आता आपण पाहू शकता आपल्या शेतकऱ्यांचं हक्काचं चॅनल आपल्या मोबाईलवर. त्यासाठी लॉग इन करा www.कृषीप्रधान.tv. आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.